आमचं म्हणणं असं आहे की काल जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा मराठा बांधवांसाठी, तर महत्त्वाचा विषय असा आहे की मी बंजारा समाजामधून येतो आणि बंजारा समाजाची अनेक वर्षापासून मागणी प्रलंबित आहे की हैदराबादचं गॅझेट आम्हाला लागू करा। ऑलरेडी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये आम्ही एसटी आरक्षणाचं म्हणजे एसटीच्या प्रोग्राममध्ये समाविष्ट आहोत आणि मग काल जो महाराष्ट्र शासनाने गॅझेट डिक्लेअर केलं, आम्हाला जर ते गॅझेट लागलं तर आम्ही म्हणजे एसटीचं आरक्षण घेण्यासाठी ऑलरेडी कॅपेबल आहोत। तर महाराष्ट्र शासनाला विनंती अशीच आहे की जसं मराठा बांधवांसाठी तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू केलं तसं बंजारा बांधवांना गॅझेट लागू करून महाराष्ट्रातल्या तमाम वंचित उपेक्षित अशा ऊसतोड कामगार असलेल्या बंजारा समाजाला तुम्ही न्याय द्यावा अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आमची तर 35 वर्षापासून मागणी आहेच, परंतु मागच्या काळात जर तुम्ही पाहिलं की आदरणीय मनोज जरांगे पाटलांनी पण आमची बंजारा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून त्यांनी सुद्धा मागणी केली होती। कालचा जर विषय घेतला तर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी सुद्धा सांगितलं की बाबा बंजारा समाज ऑलरेडी एसटीच्या गॅझेटमध्ये आहे, एसटीच्या आरक्षणाला तो कॅपेबल आहे आणि बंजारा समाजसुद्धा तर 35 वर्षापासून जवळजवळ 40 वर्षापासून मागणी करतो आहे। तर मला शासनाला विनंती अशी करायची आहे की बंजारा समाज हा एकमात्र असा समाज आहे की जो वंचित उपेक्षित आहे। अनेक वर्षापासून त्यांचं राहणसण बघा तुम्ही, त्यांची संस्कृती बघा, ही आदिवासी टाईपमध्ये आहे आणि त्यासाठी मला विनंती करायची आहे। मला सांगा की बंजारा समाजाचं कुठल्या राज्यात काय कोणतं आरक्षण आहे? बंजारा समाज बघा बऱ्याच राज्यामध्ये ओबीसीमध्ये आहे, बऱ्याच राज्यामध्ये आता बऱ्याच म्हणण्यापेक्षा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा जर तुम्ही बघितलं तर एसटीमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आपण गेलो तर एससीमध्ये आहे, मध्य प्रदेशकडे आपण गेलो तर तिकडे ओबीसीमध्ये आहे, महाराष्ट्रात आपण आलो तर इथं VJNT सारखी नवीनच कॅटेगरी इथं तयार झालेली आहे। आणि मग मला असं म्हणायचं की बा एकच समाज अनेक राज्यामध्ये जर 10 तुकड्यांमध्ये जर वाटला गेलेला असेल तर आमची मागणी अनेक वर्षापासून आहे की 1 नेशन 1 रिझर्वेशन असं असलं पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी आमच्या सारख्याच आहेत। आणि मराठवाड्याचा जर विषय घेतला आपण तर मराठवाड्यातलाच अर्धा भाग जो पलीकडं तेलंगणामध्ये गेला तिथं ऑलरेडी आमचा समाज एसटीमध्ये आहे। त्या मी रविकांत राठोड, बंजारा ब्रिगेडचा राष्ट्रीय अध्यक्ष। तुमची मागणी काय राज्य सरकारकडे? आमची मागणी अशी आहे की जवळपास बंजारा समाज बरेच दिवसापासून अशी मागणी होती की आम्ही ST/SC मध्ये यावं, पण आज जर जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून जर का समजा हैदराबाद गॅझेट लागू केल्याच्या नंतर जर समजा मराठा समाज त्या गॅझेटनुसार जर आरक्षणाचं हे करू शकतो तर आम्ही सुद्धा बंजारा समाज हैदराबाद गॅझेटच्या नुसार आम्ही तेलंगणामध्ये ST मध्ये येतो, तर मराठवाड्यामध्ये सुद्धा हा बंजारा समाज आपण ST मध्ये आरक्षण आम्हाला द्यावं ही आमची विनंती आहे। माझं नाव राहुल अंकुश राठोड, मी बंजारा ब्रिगेडचं प्रदेश अध्यक्ष। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।